महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे महाराष्ट्रात स्मार्ट मीटर सक्तीने लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघु उद्योजक आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे। स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय भांडवलदारी कंपन्यांना फायदा करण्यासाठी घेतला गेला आहे। या कंपन्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला देणग्या दिल्याचा आरोप होत आहे। या स्मार्ट मीटर्सचे टेंडर अदानी ग्रुप, एनसीसी कंपनी आणि मॉन्टे कार्लो कंपनी यांना दिलेला असून या कंपन्या प्रत्यक्षात स्मार्ट मीटर निर्मिती करत नाहीत। त्यामुळे हा निर्णय संशयास्पद असून यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक हितसंबंध आणि घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी आपचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी केला। जोपर्यंत राज्य सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असून स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात प्रसंगी ऊर्जा मंत्र्यांना घेराव घालू असा इशारा आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री संदीप देसाई यांनी दिला आहे।